नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपला महत्त्वाचा विषय असा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अशा मेसेज येतात की सर जीकेचा किती अभ्यास करावा तरी पण जीकेचे मार्कच वाढत नाही. बरोबर ना, जीकेचा किती अभ्यास केला तरी त्यांचे मार्क वाढत नाही. तर या संदर्भामध्ये अभ्यास कसा करायचा, तर मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये अवलंब करा आणि त्याच्याने तुमचा स्कोर वाढेल. एक वेळेस काय होतं ना, मराठीचे मार्क वाढतात बघा. मराठी कारण एकदाच करायचंय, गणिताचे मार्क वाढतात, त्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्तेचे पण मार्क वाढतात. बरोबर ना, हे ठरलेले विषय आणि बऱ्यापैकी विद्यार्थी याला काय ना 75 ला टार्गेट करता. म्हणजे 25-25 चा जर पॅटर्न आला तर इथं 75 पैकी कसे पण 70 प्लस घेता, पण इथं मार्क येत नाही जीके मध्ये. तर याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात सोपी पद्धत वापरायची. जर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल घेताय, बरोबर ना, हा महाराष्ट्राचा भूगोल आहे. आता महाराष्ट्राचा भूगोल घेतला तुम्ही तर महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण करायचा. हा पूर्ण करायचा, याच्यामध्ये सर्व घाट, नद्या, शिखर, तिथले प्रसिद्ध फळे हे पूर्णच्या पूर्ण वाचून घ्यायचे, पाठ करायचं आणि याला टाइम द्यायचा. महाराष्ट्राचा भूगोल एक साधारण तुमचा 5 ते 6 दिवसामध्ये तुमचा झालाच पाहिजे. 5 ते 6 दिवस पाठच झाला पाहिजे. असं करायचं, जास्त वेळ द्या थोडासा, कारण पर्याय नाही त्याला. जर तुमचे मार्कच येत नाहीये तर तुम्हाला एका विषयाला 5-6 दिवस द्यावाच लागणार आहे. त्याच्यासोबत काय करायचं माहिती का, पुस्तकामध्ये याच्यावर प्रश्न असतात. महाराष्ट्राच्या भूगोलचे वन लाईनर असतात. वन लाईनर जे वन लाईनर असतात किंवा आपण याला काय म्हणू शकतो, पेपरला विचारले गेलेले, पेपरला विचारले गेलेले हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला काय करायचे माहितीये, पाठ करायचे, पूर्ण प्रश्न पाठ करायचे. आणि त्याच्यामधले जे IMP, जे तुम्हाला असं वाटतं का हा प्रश्न जरा युनिक आहे, हा माझ्या लक्षात राहत नाही, आता राजधानी वगैरे नाही करायची, सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर ना. पण नवीन नवीन जे प्रश्न आहे ना, एक तर त्याचे फोटो काढा फोनमध्ये किंवा ते कुठेतरी वहीमध्ये लिहून घ्या. दोन्हीपैकी जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते करा. पण ही पद्धत तुम्हाला काय करायची ना, तर अवलंब करायची या अभ्यासासाठी जीकेचा. ओके, याच्याने काय होणार ना, तुमचा एक एक विषय ना पक्का होत जाणार आणि एक एक विषय जसा जसा पक्का होईल ना तसं तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. तुम्ही जे डबल माइंड होता ना, तुम्ही कन्फ्युज होता हे किंवा ते, मग त्याच्यामध्ये होणार नाही. ही एक पद्धत करायची. सेकंड, अजून एक पद्धत सांगतो, हे तुम्हाला करायचंच आहे. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही महाराष्ट्र करायला गेलो की भारत विसरतो, भारत केला की महाराष्ट्र विसरतो, दोन्ही केलं का इतिहास लक्षात राहत नाही, राज्यघटना लक्षात राहत नाही, पंचायत राज लक्षात राहत नाही. मग याच्यासाठी पण आम्हाला काहीतरी सांगा, ते पण सांगतो. हे झालं तुमची एक पद्धत. ओके, ही पहिली पद्धत झाली तुमची. आता दुसरी पद्धत काय करायची सांगतो तुम्हाला. जे मिक्स प्रश्न असतात ना, मिक्स प्रश्न पेपरला विचारले गेलेले बघा, पेपरला विचारले गेलेले गेलेले किंवा आपण ज्याला काय म्हणू शकतो प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतं ना, सर्व येतं तुमचं. महाराष्ट्र, भारत, इतिहास, राज्यघटना, पंचायत राज सगळे ऑल प्रश्न येतात बरोबर ना. मग ह्याच्यामधनं काय करायचं तुम्हाला, हे प्रश्न पण दररोजचे पाठ करा. डेली दररोज पाठ करायचे. कमीत कमी आपण आहे ना 30 ते 40 प्रश्न पाठ केले पाहिजे, जास्त पण कमी नाही हा. 30 ते 40 प्रश्न काय करायचे तुम्हाला, पाठ करायचे. याने काय होणार, तुमचे ऑल सब्जेक्ट पण तयार होणार आणि तुमचं एक टॉपिक नुसार एक पण पूर्ण पण होणार. महाराष्ट्र झाला का भारत घ्या, भारत झाला का जग घ्या, इतिहास घ्या. जेवढे वन लाईनर पाठ करणार ना याच्यावर जास्त काम करा. याच्यावर जेवढे वन लाईनर तुम्हाला पाठ करता आले ना तेवढे पाठ करा. त्याच्याने काय होणार ना, तुम्हाला फायदा होणार आणि तुमच्या ना लक्षात राहणार आहे. ओके, आता त्याच्यावरचं जे जीकेचं आहे ना आपलं, ते घेणार आहे आपण वन लाईनर जीके. मग आता तुम्हाला जर असे 5000 जर जीके हवे असेल ना, ते 5000 जीके, आता 500 जीकेची पीडीएफ आहे माझ्याकडे, ती फ्री आहे आपल्या ऍपमध्ये, मी ते बद्दल सांगतो तुम्हाला. त्यानंतर आपले हे बघा मिक्स वाले प्रश्न हे आपल्याला आता लगेच घ्यायचे. रिव्हिजन बघा अशा पद्धतीने असणार आहे, ऍपमध्ये पण आहे. हा, आता तुम्हाला जर 5000 प्रश्न जर पाहिजे असेल ना, तर आपली एक बॅच आहे ही 5000 प्रश्नांची. ही फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये, किती, 99 रुपयामध्ये 5000. यामध्ये टॉपिक नुसार पण आहे, जसं सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, राज्यघटना, विज्ञान वगैरे सगळे 500 आणि प्लस तुम्हाला मिक्स प्रश्न पण भेटणार आहे. याच्या पीडीएफ पण आहे, तुम्ही झेरॉक्स मारू शकता. पीडीएफ हे तुम्हाला झेरॉक्स पण मारता येणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे. प्लस जर तुम्हाला चालू घडामोडी करायची, आता पोलीस भरतीला चालू घडामोडी केव्हापासून करायचं, तर जानेवारी पासून करायचं. म्हणजे पूर्ण 1 वर्षाचं करा. काही जण सांगता की 6 महिने, नाही, 1 जानेवारी पासून ते पूर्णच्या पूर्ण करा, कारण 2025 ची जाहिरात आहे ना, तर पेपरला येऊ शकतं. तर त्याच्या सुद्धा पीडीएफ जर पाहिजे असेल ना तुम्हाला, तर 49 रुपयाला पीडीएफ आहे. चालू घडामोडीची बॅच आहे आपली. यामध्ये तुम्हाला लेक्चर पण भेटणार आहे आणि पीडीएफ पण असणार आहे. रेकॉर्डेड बॅच आपली ही.
तर ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची अशा विद्यार्थ्यांनी बघा इथं मला नंबरवर मेसेज करायचा आणि आपल्याला ते लेक्चर पण घ्यायचं फ्रीवाले प्रश्न 8329603029 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय मेसेज, मी तुम्हाला ॲपची लिंक देईल. ओके, चलो आता आपल्याला बघा लेक्चरला तुम्हाला डेमो दाखवतो मी. अशा पद्धतीने वन लाईनर पाठ करायचे. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये, असा प्रश्न विचारलेला आहे बघा. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर पुणे जिल्ह्यामध्ये. कुठे आहे, तर पुणे ह्या जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव आहे. ताम्हिणी घाट प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये, ताम्हिणी घाट प्रकल्प हा रायगड या ठिकाणी येतो, ताम्हिणी घाट. त्यानंतर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती, मुंबई या ठिकाणी कामगार संघ, तर नारायण मेघाजी लोखंडे. सर्व प्रश्न पेपरला विचारलेले, असे 500 प्रश्नांची पीडीएफ मोफत आहे तुम्हाला. बघा, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती, म्हणजे जे महर्षी कर्वेंनी महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं ना, ते कोणत्या विद्यापीठाची प्रेरणा घेऊन त्यांनी स्थापन केलं होतं, तर जपान विमेन्स युनिव्हर्सिटी. जपान विमेन्स युनिव्हर्सिटी. वनाड येथील सल्तनत या नावाने प्रसिद्ध काय, तर इमादशाही आहे. वनाड येथील बघा सल्तनत या नावाने प्रसिद्ध काय, तर इमादशाही. महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात, मांजरा आणि पवना ह्या नद्या कुठून वाहतात, तर खचदरीतून. महाराष्ट्राचे कांदळवन वृक्ष कोणतं आहे, तर पांढरी चिप्पी हे महाराष्ट्राचं कांदळवन वृक्ष आहे. ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण आहे, ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला आहे भानू अथय्या. त्यानंतर क्रोचवध, बघा क्रोचवध या कादंबरीचे लेखक कोण आहे, तर वि.स. खांडेकर आहे. क्रोचवध या कादंबरीचे लेखक. कोणत्या पेशीमुळे प्रकाशाची तीव्रता समजते, तर दंड पेशीमुळे काय होतं ना, प्रकाशाची तीव्रता समजते. बॅरोमीटर दाब कमी होणे हे कशाचं लक्षण आहे, पाऊस आणि वादळ याचं लक्षण आहे. बॅरोमीटरचा दाब कमी होणे. बघा परत, आणि हा रिव्हिजन खूप द्यायचा, कंटिन्यू रिव्हिजन द्यायचा. तुम्ही जर माझं लेक्चर ऐकलं तर तुमचे प्रश्नच पाठ होतील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असे कंटिन्यू प्रश्न टाकत असतो, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बघा, भीमा कोरेगाव ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर पुणे जिल्ह्यामध्ये. ताम्हिणी घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे. महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती, जपान विमेन्स युनिव्हर्सिटी. वनाड येथील सल्तनत नावाने प्रसिद्ध काय होतं, इमादशाही. महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात, मांजरा व पवना. महाराष्ट्राचं कांदळवन वृक्ष कोणतं आहे, तर पांढरी चिप्पी. ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण आहे, भानू अथय्या. क्रोन्सवत कादंबरीचे लेखक कोण आहे, वि.स. खांडेकर. कोणत्या पेशीमुळे प्रकाशाची तीव्रता समजते, दंड पेशीमुळे. बॅरोमीटर दाब कमी होणे कशाचं लक्षण आहे, पाऊस आणि वादळ. आता यामध्ये सगळे मिक्स झाले प्रश्न, तुम्हाला याचा पण फायदा होणार. दोन्ही करायचं, फक्त एकावर डिपेंड राहायचं नाही. बघा, महाराष्ट्रात सातवन राज्यकर्त्यांची राजधानी, महाराष्ट्रामध्ये सातवन राज्यकर्त्यांची राजधानी कोणती होती, ठिकाण कोणतं होतं, प्रतिष्ठान होतं. महाराष्ट्रामध्ये सातवन राज्यकर्त्यांचं कोणत्या ठिकाणी होती, तर प्रतिष्ठान. जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती आहे, अमेझॉन आहे. सर्वात मोठे पात्र असणारी नदी अमेझॉन. मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष शैली, बिहारची. मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष शैली, तर बिहारची आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते, बहिर्जी नाईक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते, तर बहिर्जी नाईक. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव सोडियम बायकार्बोनेट. मद्यपानामुळे कशाचा अभाव होतो, ब जीवनसत्वाचा काय होतो, तर अभाव होतो. युनिसेफ ही संस्था कशाशी निगडीत आहे, तर युनिसेफ ही संस्था लहान मुलांशी संदर्भात आहे. त्यानंतर बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी, तर हंगेरी या देशाची राजधानी बुडापेस्ट. त्यानंतर बघा, नैसर्गिक परिस्थितीसाठी कोणते संप्रेरक लागते, नैसर्गिक परिस्थितीसाठी लागते ऑक्सिटॉसिन लागतं, हा लक्षात असू द्या. नैसर्गिक परिस्थितीसाठी कोणते संप्रेरक लागते, तर ऑक्सिटॉसिन. आणि पेसा कायदा कशाशी संदर्भात आहे, तर पंचायत संदर्भात आहे पेसा कायदा. ओके, चला याचं रिव्हिजन बघा. महाराष्ट्रात सातवन राज्यकर्त्यांची राजधानी प्रतिष्ठान. जगातील सर्वात मोठे पात्र असणार नदी अमेझॉन. त्यानंतर मधुबनी चित्रशैली कोणत्या राज्याची विशेष शैली, तर बिहार. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते, बहिर्जी नाईक. खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय, तर सोडियम बायकार्बोनेट. मद्यपानामुळे कशाचा अभाव होतो, तर ब जीवनसत्वाचा. युनिसेफ ही संस्था कशा संदर्भात आहे, तर लहान मुले. बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी, तर हंगेरी.
नैसर्गिक परिस्थितीसाठी कोणते संप्रेरक लागते तर ऑक्सिटॉसिन. आणि पेसा कायदा कशा संदर्भात आहे तर पंचायत. ओके चलो हा बॅच बद्दल झाले. आता शेवटचं, राष्ट्रपती कोणत्या कलमात येतात, म्हणजे राष्ट्रपतीची निवड ही कोणत्या कलमाने केली जाते, हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. सगळे ते विचारलेले आहेच आहे, परंतु हा पण महत्वाचा आहे. तर कलम 52 नुसार राष्ट्रपतींची निवड होती. कशानुसार तर कलम 52 नुसार. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये, तर माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे राजस्थान राज्यामध्ये. कशामध्ये तर राजस्थान या राज्यामध्ये. यक्षगान कोणत्या राज्याचं नृत्य आहे, यक्षगान कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे तर कर्नाटकचं यक्षगान. कोणाचं आहे तर कर्नाटकचं. अमन सेरावत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अमन सेरावत कुस्ती या खेळाशी संदर्भात आहे अमन सेरावत. गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, गिंडी राष्ट्रीय उद्यान तमिळनाडूमध्ये. गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तमिळनाडूमध्ये. त्यानंतर प्लेइंग इट माय वे, बघा प्लेइंग इट माय वे हे पुस्तक कोणाच्या आत्मचरित्रावर आधारित आहे तर सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित आहे प्लेइंग इट माय वे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते तर एम.एस. स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांती जनक कोण, एम.एस. स्वामीनाथन. मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी. त्यानंतर लोकसभा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा किती हवी तर 25 वर्ष. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे, याचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट करायची आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती, याचं प्रश्नचिन्ह आहे म्हणे, इथं काय करायचंय उत्तर कमेंट करायचं. ओके आणि लेक्चर याचा रिव्हिजन घेऊ आपण. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या स्टेटसला वगैरे ठेवता आलं ते प्रामाणिक विनंती आहे, तेवढी ठेवा. कारण आम्ही काही जास्त पैसे नाही, फक्त 99 रुपयामध्येच बॅच देतोय, तेवढं तुमच्यासाठीच आहे. ओके बघा, राष्ट्रपती कोणत्या कलमामध्ये तर कलम 52. माउंट आबू थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे राजस्थानमध्ये. यक्षगान कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे तर कर्नाटक. अमन सेरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुस्ती. गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू. प्लेइंग इट माय वे हे पुस्तक कोणाच्या आत्मचरित्रावर आधारित आहे सचिन तेंडुलकर. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर एम.एस. स्वामीनाथन. मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी. लोकसभा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा किती हवी तर 25 वर्ष. आणि अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी काय, तर याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय तर कमेंट करायचंय. लवकरच तुमचं पण वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. फक्त आशा सोडू नका, अभ्यास करा, पेपर करा, जितका पेपर करता येईल वाढवता येईल तेवढा वाढवा, जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे. काही अडचण असेल तर बिंदास मला फोन मेसेज करू शकता, मी माझा नंबर दिलेला आहे. परत एकदा नंबर देऊन जातो बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला आजचं लेक्चर इथंच थांबू, लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.